जत तालुक्यातील खोजनवाडी गटाच्या अपक्ष उमेदवार डॉक्टर अंकिता कोळेकर यांनी राजकारणात प्रथमच एंट्री घेतली आहे. त्या स्वतः पदवीधर असताना राजकारणात व समाजकार्यात त्यांनी लक्ष घातल्यामुळे सगळीकडेच एका महिलेचं कौतुक होतं. त्यांनी बाळूमामा पालखी नंबर 18 नमस्कार करून पुढील भावी राजकीय वाटचालीस सुरुवात केली. तालुक्यात जातीय राजकारण विषय बनला, पण एकच जिद्द मनामध्ये ठेवून राजकारणात सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यात बदल होण्यास सुरुवात झाली. पाच्छापूर सभेत बोलताना म्हणाले की माझे शिक्षण झालं आहे, मला लाख रुपयाची नोकरी मिळू शकते, पण मला समाजकारण व राजकारण करायचं आहे. देशांमधील एखादा खासदार तो पण आपल्या सांगली जिल्ह्यातून निवडून येऊ शकतो, तर मी खोजनवाडी पंचायत समितीमध्ये अपक्ष महिला उमेदवार निवडून येण्यास कोणती अडचण नाही. म्हणून मतदारांनी विचार करून मला मतदान करावं ही विनंती डॉक्टर अंकिता कोळेकर यांनी केली. पंचायत समिती निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि बरेच मोठमोठे लोक, धनाढ्य लोक तिकीटच्या लाईनमध्ये आलेले आपल्याला दिसलेले आहे. परंतु शहाण्याने राजकारणात पडू नये असं आपल्या गावाकडे अजूनही तसे म्हणे आहेत. ते का पडू नये, आता ह्या आपल्या जे तिकीट वाटप झालं यावरून आपल्याला लक्षात येईल. चांगल्या सुशिक्षित गोरगरीब घराण्यातील जे उमेदवार आहेत त्यांना जाणून तिकीट नाकारलं गेलं आणि जे धनाढ्य लोक आहेत, जे खानदानी म्हणजे ज्यांचा बाप राजकारणात आहे त्यांच्या मुलांना तिकीट, असं हे आपल्या बऱ्याचशा गटामध्ये झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. म्हणून आपल्याला लादलेला उमेदवार पाहिजे का आपल्या घरातला उमेदवार पाहिजे हे आता आपल्याला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमच्या मैत्रिणी आहेत ज्या अंकिता कोळेकर, डॉक्टर अंकिता कोळेकर या सुशिक्षित आणि चांगल्या एक सामाजिक आवड असलेल्या घरातील एक व्यक्ती आहे आणि त्यांनी देखील एका पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु रूढी परंपरेनुसार त्यांना जाणून बसून तिकीट डावललं गेलं. परंतु दुसरा एक ज्यांचं म्हणजे राजकारणात काही हे नाही, काम नाही, अशा व्यक्तीला तिकीट दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीचा उमेदवार आपल्यावरती लादला गेला. पण आपण लादलेल्या उमेदवारापेक्षा आपल्या घरचा आवाज असणारा उमेदवार आपण निवडून देऊया आणि म्हणून लोकांना पर्याय असावा म्हणून आम्ही डॉक्टर अंकिता कोळेकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. खोजनवाडी गटातून आम्ही पंचायत समितीसाठी हे निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहोत. तर तुमच्या सर्वांच्या एक गोरगरिबांचा शिकल्या सवरलेला सुसंस्कृत असा उमेदवार आपल्या पंचायत समितीमध्ये निवडून जावा अशी आपला हक्कानं आपण हाक देत त्यावेळी आपल्या हाकेत उभं देणारी अशी उमेदवार आपल्या समोर एक पर्याय म्हणून आम्ही उभी केलेली आहे. तर मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण डॉक्टर अंकिता कोळेकर हिच्या पाठीशी उभे राहाल आणि आपला मतरूपी आशीर्वाद तिच्या पदरी टाकाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. त्याच पद्धतीनं आपले गुरव सर देखील मला वाटतं शिंदे साहेबांच्या गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. तर आपल्या गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून तुम्ही गुरव सरांना देखील प्रचंड बहुमताने निवडून द्याल आणि तुमचा आवाज म्हणून जिल्हा परिषदेमध्ये पाठवून द्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. या दृष्टीनं आम्ही सर्व गोष्टी करत होतो, पण आम्हाला ती संधी भेटली नाही. म्हणून आम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे आणि ती तुमच्या हातात आहे आणि तुम्ही आम्हाला तुमची संपूर्ण साथ आम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्ही आमच्यासोबत राहावं एवढीच विनंती करतो. मी अंकिता कोळेकर, मी रामपूरमध्ये राहते. नुकतीच मी आता 2 महिन्यापूर्वी शिवाजी विद्यापीठातून MSc PhD केलेली आहे आणि सर आमच्यासोबत MScला सिनियर आहेत आमचे. जेव्हा ते विद्यापीठ सोडून आले, सोडत होते त्यावेळी मी विद्यापीठात प्रवेश केला आहे. तर मला पहिल्यापासूनच राजकारणाची आवड होती. मी 2013, 14, 15, 16 साली वगैरे म्हणजे मी जिथं आपल्या आईल्या देवींचं व्याख्यान वगैरे असायचं त्यावेळी मी सगळीकडे असायचे. पण त्या काही कारणास्तव मला कोल्हापूरला जावं लागलं म्हणजे शिक्षणासाठी. मग त्यामुळं माझे एक 8-10 वर्ष यामध्ये निघून गेले. जेव्हा मी परत आले तेव्हा आता माझे वडील तुम्हाला माहीत असतील RR कॉलेजवरती प्रयोगशाळा परिचर म्हणून रिटायर झालेले आहेत. 44 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे, त्यांना पेन्शन सुरू आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. माझी आई गृहिणी आहे. माझ्या आईला पण वडिलांनी 15वी शिक्षण केलेलं आहे, जेव्हा लग्नानंतर 13 वर्षांनी शिकवलेलं आहे. त्यानंतर माझा भाऊ हा CRPFमध्ये छत्तीसगडमध्ये आहे. त्याची 4 वर्ष पुलवामामध्ये सर्व्हिस झालेली आहे, 1 वर्ष ट्रेनिंग, 9 वर्ष त्याची सर्व्हिस झालेली आहे. त्याचंही वेल सेटल्ड आहे. त्यांचं लग्न झालं आहे. त्यांची जी मिसेस आहे माझी वहिनी, त्या पण MTech आहेत युनिव्हर्सिटीमधून. पप्पांनी शिकवलेला एक लहान माझा एक छोटा भाचा पण आहे.
आणि माझी आता PhD झाली आहे. मला आत्ता कुठेही गेलं तरी 1-1.5 लाखाची पगाराची नोकरी मिळू शकते. पण मी ह्या सर्वांचा विचार बाजूला ठेवून, कारण फॅमिली सेटल आहे, त्यांच्या नोकरी ह्याच्यामध्ये आहे, तर मला समाजासाठी सेवा कशी करता येईल. मी प्राध्यापक झाले तर फक्त विद्यार्थ्यांना शिकवून तेवढ्यापुरतं त्या कॉलेजपुरती मी बांधील न राहता मला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी, माझा एक आवाज बनण्यासाठी मी इथं तुमच्यासाठी पोहोचली आहे. मी तिकीटाची मागणी एका पक्षाकडून केली होती, पण तिथं आपल्याला मिळालं नाही, कारण आपण नवीन आहे, नौका आहे किंवा अनुभव नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही सुरुवात आहे माझी अपक्षाची. तुम्हाला माहीत असेल मागच्या वेळी जी आपले आता विद्यमान खासदार आहेत ते सुद्धा अपक्ष या पदावरती निवडणूक लढवून आपले खासदार झालेले आहेत. तर ह्याच पद्धतीनं मी सुद्धा अपक्ष म्हणून तुमच्यासमोर आज उभी आहे. तर तुम्हाला तुमच्या महिलांचा आवाज करण्यासाठी, तुमच्या घरोघरी मी पोहोचण्यासाठी, तुमच्या मुलींच्या भवितव्यासाठी मी तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही योग्य उमेदवार बघून मतदान करा.